राम कृष्ण लोचनी सुख झाले हो साधनी झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मनवी आवडी मनवी विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया हरिता बरोबरी दुरावसे हरिता बरोबरी दुरावसे हरिता बरोबरी दुरावसे बाबाची पुरी वाहवासी बाबाची पुरी वाहवासी बाबाची पुरी वाहवासी एका भावली कारण आई न लगे एका भावाची कारण आमने आन विठोबाची हरिता बरोबरी दुरावसे हरिता बरोबरी दुरावसे भावाची पुरी वाहवासी मुबारक आई मुबारक आई मुबारक आई सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे
विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोबरी दुरावसे दुरी भवाची ये पुरी वाहवसे काही न लगे भावची कारण तो का म्हणे आन विठोबाचे करिता भरोबरी दुरावसे दुरी भवाची ये पुरी वाहवसे वाहवसे विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया सागा पामा साई पामा सागा पामा सानी पामा नि सा सा पनी नि मा पा पा गा मा सा गा गा सा गा 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 मा 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 सा पा 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 गा मा पा मा गा गा सा पा 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 गा मा पा गा गा पा 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 गा मा पा गा गा पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कधीचा विसारू त्यांच्या कृपादानी कधीचा विसारू बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचा कृपादानेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वर्ण रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल
माईकला गेन आणि ट्रबल द्या, इको थोडा कमी करा, बेस कमी करा, थोडा गेन द्या. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया. तुकोबरायांचा 3 चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा, लक्षातील अशा अर्थाचा आणि मानवी जीवनाच्या उद्देशाची जाणीव आणि आठवण करून देणारा, किंबहुना अगदी त्या ध्येयपूर्तीपर्यंत आपण वाटचाल कशी केली पाहिजे, त्याच्यासाठी काय साधन आपल्याकडे आहे, अशा फार महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी सांगायचं असं की आज कैलासवाशी विश्वनाथ विठोबा पाटील ताके, स्वर्गीय विश्वनाथ बाबांना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष झालं. आज वर्षश्राद्धाचा पुण्यस्मरणाचा हा सोहळा. खरं तर दुःखांकित पूर्ण परिवार, आज सर्व कुटुंबियांना प्रचंड मोठी आठवण येते की आपलं पितृछत्र आपल्या डोक्यावरचं हरवलं आहे. काही गोष्टी अशा असतात की त्या शब्दात अभिव्यक्त होत नाही. अश्रूंना जेव्हा आपण वाट मोकळी करून देतो तेव्हा ते अश्रूसुद्धा पाहणाऱ्यांच्या अंतकरणाचा वेध घेत असतात. तर ताके कुटुंबाला प्रचंड मोठं दुःख आहे. 1 वर्षापूर्वी जी घटना या कुटुंबामध्ये घडली होती, अगदी त्याची दुःख स्मृती करून देणारा आजचा हा प्रसंग. पण याही प्रसंगी आपण भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, भगवंताचा नामाचा गजर करावा, हरिकीर्तन करावं. जी जमती ती नामसाधना, आध्यात्मिक उपासना आपण करावी. का तर सत्संग असेल, भगवत नाम असेल, हे माणसाची पीडा, माणसाच्या वेदना, माणसाचं दुःख, या सगळ्या गोष्टी कमी करण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे. आपल्यामध्ये कुठली विकृती जरी असेल तर त्या विकृतीला शमवण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. सुख पचवण्याची आणि दुःख सहन करण्याची ताकद फक्त ईश्वरी नामामध्ये आहे. बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये ती ताकद नाही आहे. मग या प्रसंगी आपण भगवंताचं चिंतन करावं, जेणे कारणानं दुःख तर जे आपल्यासोबत आहे ते संपणार नाही, पण ते शीतळ होईल. याकरिता ताके कुटुंबियांनी हरिकीर्तनाचं नियोजन केलं. खरं तर ही कीर्तन सेवा खूप दिवस अगोदरपासून घेतली आहे. आजच्या गेलेल्या शिवरात्रीला नेऊरगावला कथा होती. त्या कथेमध्ये या कुटुंबातली सगळी माणसं तिथे येत होते आणि त्या कथेपासनं त्या सगळ्यांचा अट्टहास की कीर्तन ठेवायचं. आपले सूर्यवंशी महाराज, अशोक महाराज सूर्यवंशी, त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी माझ्याशी संपर्क केला आणि एवढ्या दिवसापासून ती सेवा माझ्याकडे आपण सुपूर्द केली. आज आम्ही इथे येऊन पोहोचलो. कीर्तनाचं नियोजनासाठी कुठल्या गोष्टीची कमतरता नाही आहे, काहीच उणीव नाही आहे. अतिशय गोड सगळं नियोजन केलेलं आहे. गायनाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण दिनकर महाराज मोईन, थोर वाघजवळा, वाघळगाव. हरिभक्तपरायण कृष्णा महाराज भवर, गावाचं नाव काय लक्षात, जिकठाण. हरिभक्तपरायण मधुकर महाराज मनाळ, आमचे मनाळ बाबा आहेत, वाहेगाव. रावसाहेब महाराज दंडे, सर्व हरिभक्तपरायण मंडळी. भागीनाथ महाराज गुडदे, बगडी. मृदंगाची खूप छान अशी साथ देणारे हरिभक्तपरायण गिरिजीनाथ महाराज जाधव, सिद्धपूरवाडी. अशोक महाराज माने, जामगाव. अमोल महाराज बोडखे, बगडी. आणि गंगापूर पंचायत समितीचे सदस्य आमचे मधुकर वालतुरे सर, नेवरगाव. मच्छिंद्र महाराज हिवाळे, केळवड. आधी करून सगळी मंडळी. हा, आता हे लिहून दिलंय ना तसं, हा हे लिहून दिलं तसं वाचलं. जिल्हा परिषद सदस्य आमचे वालतुरे सर, सरांचं विशेष प्रेम माया आमच्या संस्थांवरती आहे, आमच्यावरती आहे. अगदी आपली छोटी बहीण या भावनेनं वालतुरे सरांचा
माया स्नेह एक आपलेपणाचा भाव आम्हाला प्राप्त झाला. या कीर्तनासाठी सर्व गुणीजन मंडळी आणि या नावामध्ये आपल्या सगळ्यांचे नावं आली असतील असं मी गृहीत धरते, कारण मला सर्वांचा परिचय नाही आहे आणि त्याच्यात माझीच एक अडचण आहे की मला नावच लक्षात राहत नाही. म्हणजे खूप परिचयाची जरी माणसं असली तरी नाव लक्षात राहत नाही. तर आपल्या सगळ्यांच्या चरणावरती मी कोटी कोटी वंदन करते. हे कीर्तन याच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याकरता किंवा वेळेवर या किंवा काय नियोजन करायचं या सगळ्या गोष्टीचा अट्टहास करणारे आमची सगळी मंडळी, त्याच्यामध्ये अशोक भाऊ आज नाही आहेत, सूर्यवंशी आमचे योगेश दादा आहेत, माझ्यासोबत आलेले आमच्या विद्यार्थ्याचे पालक आमचे रामदादा आहेत, त्याचबरोबर आमचे सोमनाथ भाऊ आहेत, राऊत कापसे भाऊ आहेत, आमच्याकडे शिकायला आलेली असली विद्यार्थिनी आमची खेडकर दीपाली खेडकरचे बाबा आहेत, आदी करून सगळी परिचित मंडळी आहे. आपण सगळेजण आलात या कार्यक्रमामध्ये आणि भाऊ तुम्ही आमच्या संपर्कात राहिलात. हरिभक्त पारायण कल्याण महाराज आपण आमच्या संपर्कात राहिलात. माझ्या सगळ्या विद्यार्थिनी त्याच्यामध्ये सगळ्याच गायिका आहेत. आमच्या अनिष्टाताई गुंड फार सुंदर शिवपुराण भागवत रामायण सगळ्या गोष्टीमध्ये तयार लेकरू आहे. बाकी शिकतायत त्या 2 गायिका राधिका आणि नारायणी. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग आहे. चॅनल आहे का कुठला आपला? मातोश्री यूट्यूब चॅनल. सगळ्यांचं या व्यासपीठावरनं मी तोंड भरून कौतुक करते, कारण आपण सगळेजण महत्त्वाचे आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन. माझ्याकडनं थोडासा उशीर झाला यायला, त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि जेवढा वेळ उशीर झाला तेवढा वेळ कीर्तन पुढे चालणार. म्हणजे 11 ते 1 नाही करणार, 12:30 पर्यंत आपण कीर्तन सेवा पूर्ण करण्याचं काम करू. विठ्ठल विठ्ठल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं आमचं गाव आहे. त्या गावाला सहज आमच्या वालतुरे सरांची सदिच्छा भेट झाली. मागे आपण सहज आलात, पण आता आवर्जून यायचं आहे. येणाऱ्या 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या काळामध्ये भव्य असा कलशारोहणाचा सोहळा आहे. की प्रयत्न आहे महाराष्ट्रात नाही असा सोहळा घडवून आणायचा. त्याच्यासाठी खूप भव्यता खूप दिव्यता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची साधुसंत महात्मा मंडळी कशी एकत्र येतील त्याच्यासाठी अट्टहास चालू आहे. आणि देवगडला त्याच कारणाने आम्ही गेलो होतो की बाबांची सेवा मिळावी. बाबांनी 23 तारीख दिलेली आहे त्या कार्यक्रमाला भेट देण्याची. आणि या आमच्या कामाला यश आलं म्हणून इकडे थोडा तुम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल माफी, पण त्या माझ्या कामाला मला यश आलं. आणि मला खूप आनंद वाटतो की बाबांनी होकार दिला. एवढी मोठी व्यक्ती, आपण खूप लहान आहोत, त्यांच्या पायाची धूळ पण नाहीत आपण, पण त्यांनी 20 मिनिटं बोलावं, या सगळ्या लेकरांचं कौतुक करावं. किती विद्यार्थी आहे दीदी शिकायला? म्हटलं बाबा 400+ आहेत. मग एवढ्या मुली कशा सांभाळता? असा एक संवाद. खरं तर त्यांच्याकडे वेळच नाही आहे. आरोग्य पाहता, त्यांचा व्याप पाहता, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता, पण तेवढ्यातून आपल्याला एक थोडासा वेळ त्यांनी दिला. आणि म्हणून अगदी तो सगळा आनंद अंतकरणात घेऊन मी इथपर्यंत पोहोचले. माझा आनंद तो झाला माझा स्वार्थ, पण माझ्या स्वार्थामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व. आणि कीर्तनाच्या शेवटी आपणा सर्वांनाही त्या कलशारोहणाचं निमंत्रण तुम्हाला सगळ्यांना शेवटी देणारच आहे. कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे, म्हणजे जे पाहिल त्याच्या डोळ्याचं पारणं फेटल एवढा सुंदर सोहळा. महाराष्ट्रातली सगळी आध्यात्मिक श्रीमंती एका व्यासपीठावर कशी उभी येईल याच्यासाठी माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय सांगतात, अगदी एक सरळ भाव तुमच्या समोर मांडते आणि मूळ माझ्या विषयाकडे मी वळते. तुकोबाराय सांगतात, बाबांनो तुम्हाला आम्ही सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा. विठ्ठलाची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडलीच नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. जीवन व्यर्थ जाईल बरं. आणि हे व्यर्थ घालवण्या एवढं क्षुल्लक माणसाचं जीवन नाहीये. हे खूप प्रयत्नानं पराकाष्ठेनं खूप चक्कर खाऊन पुण्याही प्राप्त करून हे मिळालेलं आहे. सहज मिळालेलं नाहीये. पण याला जे सहज नाही भेटलेलं, पण त्याला आपण सहज घालवतोय. पण ते सहज घालवू नये याच्यासाठी संतांचे वचन फार सुंदर आहेत. खरं ज्याचं अंतकरण जागा आहे ना, त्याच्या अंतकरणाला स्पर्श करून जातील हे शब्द. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया घालवायचं नाही.
करिता भरोवरी दुरावसे दुरी आणि या भवाची पुरी वाहवसे. या भव नदीमध्ये आपल्याला वाहून नाही जायचं. स्वतःच्या आत्मउद्धारासाठी, उंचीचं स्थान प्राप्त करण्यासाठी, मानवी जीवनाचा उद्देश ध्येय पूर्ती करण्यासाठी एकच करावं लागेल तुम्हाला. काही न लगे एक भावची कारण तू का म्हणे आण विठोबाची, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. आता याच्यावर आपण विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया या अभंगात फार सोपा संदेश देत आहेत की तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा. पण गोष्टी सोप्या वाटतात, त्या मिळवणं, त्या प्राप्त करणं सोपं नाहीये, फार कठीण आहे. विठ्ठलाची भक्ती करा हे काही कठीण आहे का? कुणी म्हणाल मग पूजेतून आम्ही व्यक्त करावी का भक्ती? आम्ही सत्संग श्रवण करून आमची भक्ती व्यक्त करावी का? आम्ही पारायण करून भगवंताची भक्ती व्यक्त करावी का? चांगलं कर्तृत्व काम करून आम्ही आमची भक्ती व्यक्त करावी का? ज्याला जे शक्य असेल त्यातून त्यांना स्वतःची भक्ती अंतःकरणातली विकसित करावी. सगळं सोपं आहे, पण हे सोपं साध्य करणं सोपं नाहीये. हे जे सोपं आहे ना, हे साध्य करणं सोपं नाही. का बरं? एक नैसर्गिक अवस्था माणसाची अशी आहे, सगळ्यांनीच लक्ष देऊ नये का? सगळ्यांनीच चांगल्या गोष्टी, सोप्या गोष्टी माणसाला सहज अवगत का होत नाही? त्याच्यासाठी अट्टहास करावा लागतो. आणि खरंच व्यक्तिमत्व उंचीला घेऊन जाण्यासाठी, काहीतरी चांगलं करण्यासाठी अट्टहासच करावा लागतो, प्रयत्नच करावे लागतात. गोष्ट साधी जरी असेल तरी त्याचं एकच कारण आहे आणि फार सुंदर आहे, साधं कारण आहे. अभ्यास केला तर खूप छान कळेल. सोपी गोष्ट असते ती उंचीवर घेऊन जाण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व उंचीवर घेऊन जाण्यासाठी अट्टहास करावा लागतो. ती सहज प्राप्त होत नाही का? त्याचं एकच कारण नेहमीच सांगते मी, पाणी आणि चरित्र हे नेहमी उताराकडेच वाहत असतं. ते प्रयत्नानं उंचीवर घेऊन जावं लागत असतं. पाणी कधी चढावर चढलेलं पाहिलंय का तुम्ही? पाणी चढावर कधी जात नाही, त्याला प्रयत्नानंच घेऊन जावं लागतं चढावरती. चरित्र सुद्धा तसंच आहे, त्याला सुद्धा प्रयत्नानंच उंचीवर घेऊन जावं लागतं. अगदी असंच पाणी आणि चरित्र जसं उताराला वाहतं, ते प्रयत्नानं उंचीवर घेऊन जावं लागत असतं. तसं चांगल्या गोष्टी खूप साध्या असतात, पण त्या सुद्धा विकसित करण्यासाठी प्रयत्नच करावे लागत असतात, तेव्हा त्या साध्य होत असतात. साध्या आहेत पण लवकर साध्य होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग भक्ती भगवंताची सोपी आहे, साधी आहे. अगदी साध्या गोष्टीतून ती विकसित होईल, पण त्याच्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. किती साधं सांगितलं की बाबांनो, तुम्ही तुमचा आत्मउद्धार व्हावा, तुमचं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक करा. काय करा? विठ्ठलाची भक्ती करा. पण ती विठ्ठलाची भक्ती नेमकी कशी करायची, याच तर महत्वाच्या मुद्द्याचं आपल्याला या पूर्ण अभंगात चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आजचा जो प्रसंग आहे, या प्रसंगाबद्दल मी थोडंसं बोलेन. स्वर्गीय विश्वनाथ बाबा ताके, काय म्हणायचे बाबांना? आप्पा, नाना, तात्या, भाऊ, काका, भाऊ म्हणायचे. विश्वनाथ भाऊ ताके, भाऊंना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष झालं. खरं तर त्यांचं पूर्ण कुटुंब, या कुटुंबाला प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये दुःख आहे. श्रीमान सोपानजी विश्वनाथ पाटील ताके, श्रीमान ज्ञानदेवजी विश्वनाथ पाटील ताके, श्रीमान दत्तात्रेयजी विश्वनाथ पाटील ताके, 3ही मुलं नातवंड आहेत, नितीनजी, महेशजी, निलेशजी, आदी करून सर्व कुटुंबातली माणसं, 100 पेक्षाही जास्त माणसं या एकाच बेटातली आहेत, एका कुटुंबातली आहेत. खूप मोठं कुटुंब आहे. जेव्हा इथं आल्यावर मला कळालं 100 पेक्षा जास्त मंडळी या कुटुंबामध्ये आहे. म्हटलं कीर्तनाला कुटुंब थांबलं तरी बस, बाकीचे नाही थांबले तरी चालतील. कारण
कारण एवढं मोठं कुटुंब आहे, मग बाकीची काही काळजी करायची गरज नाही आपल्याला. श्रोते असतील का नसतील काय बघा, एवढं मोठं कुटुंब. पण या कुटुंबातून स्वर्गीय विश्वनाथ भाऊंना जी देव आज्ञा झाली, या प्रसंगानं हा पूर्ण परिवार शोकाकुल झालेला आहे. वास्तव माणसानं स्वीकारावं याच्यासाठी शास्त्र आपल्याला सोबतीला आहे. त्या बाबतीमध्ये भारतीय माणसं ही त्याच्यात करून विशेष हिंदू धर्मातली माणसं ही खरंच भाग्यवान आहेत. कुणाच्या संगतीला काय असेल, कुणाच्या सोबत कोण असेल हा भाग वेगळा, पण या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवासोबत आपलं शास्त्र आपल्या सोबत आहे, हा खूप मोठा आधार आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. तर शास्त्र आपल्या सोबत आहे. शास्त्रानं सांगितलंय, वास्तव स्वीकारायला शिकवलंय की बाबांनो, ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागणार आहे. इथं कोणीही अमर नाहीये. इथं नाही ओरो आले अवतारा, आले अवतारा, तेरते पवाराची वागे, तेरते पवाराची वागे. इथं नाही ओरो आले अवतार, आले अवतार, हेरते पवारा जीव किती, हेरते पवारा जीव किती. एक नाही ओरो आले अवतारा, नाही उरो आले अवतार, येरते पामर जीवे किती किती प्रमाण उपजेते नासे, नाशिले पुनरपी दिसे. तात्पर्य एवढंच आहे की हे निसर्गाचं सत्य आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागणार. इथं कोणीच अमर नाही. सगळेजण ऐकताय ना ममदापूर? कोणीच अमर नाही. ऐकणारे नाही, सांगणारे पण नाही. कोणीच अमर नाही. कधी जायचं कुणालाच माहिती नाही, पण जायचं पक्क ठरलेलं आहे. फक्त जायचं कधी कुणाला माहिती नाही. कोणी दिवशी मैती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे समयासी सादर व्हावे. देव ठेविला तैसे रहावे, देव ठेविला तैसे रहावे, समयासी सादर व्हावे. जाणं सत्य आहे. इथं कोणी अमर नाही. तुम्हाला त्रास होणार नाही, पण तुम्ही सुद्धा सत्य बोलताल असं तुमच्यासोबत बोलते. फक्त खरं बोला, मला खोटं कोणी बोलू नका. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक होती इथं? 200 वर्ष अगोदर आपल्यापैकी किती जण होते? वाटलं तर एक हात उंच करा. मी होतो 200 वर्ष अगोदर. मी होते 200 वर्ष अगोदर. आपल्यापैकी कोणीच नव्हतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी कोणीच नव्हतं. 200 वर्षांनंतर किती जण राहणार आहेत? आता वर हात करायला काही हरकत नाही. हातातली गोष्ट आहे ना. 200 वर्षानंतर अजून पुढे 200 वर्ष आम्ही राहू ही गॅरंटी कुणालाच नाही. कुणालाच नाही. आपण अगोदरही नव्हतो आणि पुढे सुद्धा शिल्लक राहणार नाहीत. हे सगळं आपला गोंधळमध्येच चाललेलं आहे.
तर मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला, जाणं जगाचं सत्य आहे, पण सांगू आपण माणूस आहोत. एखाद्याच्या श्राद्धाच्या प्रसंगी दुःख मानू नका, हे बोलणं फार सोपं असतं, पण ज्यांच्या समोर हा प्रसंग उभा असतो ना, ती माणसं काय वेदनामध्ये असतात हे त्यांना कळतं. बापाच्या जाण्याचं दुःख काय असतं हे या कुटुंबाला विचारा, बहिणी बाळांना विचारा, लेकी बाळीला विचारा, पोरा बाळांना विचारा, नातवंडाला विचारा, सगळ्या कुटुंबियाच्या फक्त चेहऱ्याकडे पहा. कधी कधी शब्दांनीच अभिव्यक्त व्हावं असं काही नसतं. चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यातले अश्रू, गालावरचे काही भाव हे खूप काही बोलून आणि सांगून जात असतात माणसाला. बापाच्या जाण्याचं दुःख काय असतं, जाणं सत्य आहे, मान्य आहे आम्हाला, पण माणसं गेल्यानंतर काय वेदना होतात ते हा प्रसंग उभा राहिला की कळतं. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बाप आपल्याला समजतच नाही की बापाचं आपल्या जीवनामध्ये काय योगदान आहे, त्याची किती अजब आणि गजब भूमिका आपल्या जीवनामध्ये आहे, याचा बऱ्याच वेळेला आपण अभ्यासच करत नाही. खूप वेळा आपण आई ऐकली, कवितामधून, कादंबऱ्यामधून, कुणाच्या मुखातून, कुणाच्या अश्रूतून आई आपण वाचली, आपण पाहिली आई. साहित्यानं सुद्धा जो न्याय आईला दिला तो बापाला दिलेला नाही. आईवर जे साहित्य तयार झालं ते साहित्य बापावर तयार झालं नाही. कीर्तनात बसलेल्या सगळ्याच्या माझ्या मातावर्ग आहेत ना, तुम्ही कुणाशी तरी आई आहात हे विसरून जा, तुम्ही कुणाच तरी लेक आहात. आपल्या डोळ्यासमोर आपले वडील उभे करा. आपल्या वडिलांचं आपल्या जीवनामध्ये किती मोठं योगदान आहे. बऱ्याच वेळेला बाप नाही समजत. चार चौघीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. मुलगी सासरी वाटी लावताना चौघीच्या गळ्यात पडणारी माय, रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासनं रात्र रात्र उशीमध्ये तोंड घालून रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण त्या भाकरीसाठी मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप अजूनपर्यंत जगाला दिसला नाही. रखरखत्या उन्हामध्ये शेतातल्या पिकाची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण सारं जग झोपलं असता रात्री 2 वाजता उठून शेतात दारी धरणारा, पाणी भरणारा बाप अजून जगाला दिसला नाही. का बरं दिसला नाही? बाप कळतच नाही. आईनं तोंडावरनं हात फिरवला की मखमल फिरल्यासारखा होतो, आणि बापानं तोंडावरनं हात फिरवल्यानंतर जेसीबीचा बकेट फिरल्यासारखा का बरं वाटावा आपल्याला? हा प्रश्न कधीतरी आपण आपल्या मनाला विचारा. बापानं घडवलं, वाढवलं, पोटाला खायला दिलं, नाव दिलं, खूप काही दिलं त्यानं आपल्याला, जगायला शिकवलं, खांद्यावर शाळेत घेऊन गेला, संस्कार दिले, खूप दिलं. पण जेव्हा अंगात ताकद आली, थोडी बुद्धी विकसित झाली, पण चांगुलपणात नाही, काय असेल ते आपल्या पद्धतीनं, मग ज्यानं घडवलं त्यालाच आपण प्रश्न केला, तू माझ्यासाठी काय केलं? आमच्या बापानं आम्हाला दिलं, दात घासायला माती पण ठेवली नाही. असे प्रश्न विचारणारे हजारो नग आपल्यामध्ये, आपल्यात नाही म्हणा, पण आपल्या आजूबाजूला सापडतील. बापालाच प्रश्न विचारतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? पण बापांना जे दिलं ना ते कुणालाच नाही द्यायला जमलं, त्याच्यावर कधी आपलं लक्ष नाही गेलं. सगळ्यांना माहिती आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलं, पण त्याचा अभ्यास करायला आपण कमी पडलो. माणसाला नेहमी कमी दुसऱ्यात दिसते, आपण स्वतःत कमी शोधायचा थोडासा कमी अभ्यास करतो. कबीरदासजी फार सुंदर सांगतात, या जगामध्ये मी दुर्जन पाहायला गेलो, लक्षात आलं माझ्यापेक्षा दुर्जन कोणीच नाही या जगामध्ये. ही अवस्था, बापात दोष काढणारा जो आहे ना त्यानं पाहायचं. आपल्या बापाला पण नाव ठेवतोय, त्याला म्हणतो तो आमच्यासाठी काय केलं? बापात दोष दिसला, आपण कधी स्वतःचा अभ्यास केला का? प्रश्न पडला असेल तुम्हाला की काय दिलं? कुणी कुणी म्हणाल शेती नाही, बाडी नाही, गाडी नाही, घोडी नाही, काहीच नाही आम्हाला. काय दिलं आमच्या बापानं? तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे तुमच्या वडिलांनी कमावून ठेवलेली. याच्या पलीकडे सांगते, तुम्ही धनवान असाल, खूप संपत्ती आहे तुमच्याकडे, त्याला काही किंमत नाहीये. एखादं पद असेल तुमच्याकडे, ते किती महत्वाचं आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आता बोलण्यातून. कोणी म्हणेल आमच्या वडिलांनी आम्हाला जमीन ठेवली का? कोणी म्हणेल आमच्या वडिलांनी आमच्यासाठी गाडी दिली का? कोणी म्हणेल सोनं दिलं का? संपत्ती दिली का? धन दिलं का? माणसं दिली का? आमच्या बापाने आम्हाला काय दिलं? याचं उत्तर माझ्याकडे आहे. धन दिलं का? गाडी दिली का? प्रॉपर्टी दिली का? माणसं दिली का? याही पेक्षा समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काही मागायला जायचंच नाही.
एखाद्या व्यक्तीकडे प्रचंड संपत्ती, प्रचंड धन, प्रचंड पद, प्रतिष्ठा सगळं आहे, पण बापाचं नाव सांगता येत नाही. या सगळ्या ऐश्वर्याला किती किंमत आहे तुम्हीच अभ्यास करून उत्तर तुमच्या तुमच्या मनाला द्या. वडिलाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं? कधीतरी वेश्येच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पहा. मनानं काही बोलत नाही, प्रमाण आहे माझ्याकडे. सिख धर्मीयांचे गुरु गुरु नानकदेव महाराज सांगतात, पंछी पंख बिना हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना मेरे मना मेरे मना वडिलांचं नाव न सांगता येण्याचं दुःख, या अभंगाला थोडंसं तपासायचं आपण. मग आपल्या वडिलांनी आम्हाला काय दिलं हा प्रश्नच कधी आपल्या ओठावर नको यायला. ज्याच्या ओठावर हा प्रश्न आलाय समजावून सांगायचं, त्याच्या तोंडातून चुकीचे शब्द बाहेर पडलेले आहेत, समजावून सांगा त्याला. वडिलांचं खूप मोठं योगदान, खूप मोठं महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. अजून एक 10 मिनिट मी वडील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आई जी आपल्या लेकरावर प्रेम करते ना, त्याहीपेक्षा काकणभर प्रेम आपला बाप आपल्यावरती करत असतो. फक्त आपण कधी त्याचा अभ्यास करत नाही, त्याला कधी टिपत नाही, कधी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पुरुष महिला सगळ्यांनी आज आपले वडील आठवायचे. आई जे प्रेम करते त्याच्यापेक्षा काकणभर प्रेम आपल्या वडिलांचं आपल्यावरती जास्त आहे. फक्त ते व्यक्त होत नाही. बापाला व्यक्त होता येत नाही. आई व्यक्त होते पण बाप अभिव्यक्त होत नाही. उदाहरण रामायणातलं आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला. राम आईच्या पाया पडतात, आई 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. राघव थट्टा करतात का? अखंड आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, 14 वर्षाचा बांध मध्ये का घातला तुम्ही? आई राज आज्ञेनुसार मी वनवासाला निघालोय. काय राघवा वनवासाला? हो आई मी वनवासाला चाललोय. नाही राम, तुम्ही नाही सोडून जायचं मला, कारण तुम्ही मला सहज मिळालेले नाहीयेत. आईचं खूप प्रेम असतं. मग कौशल्य बोलू लागली, रामा तुम्ही सहज मिळाले नाहीत आणि एवढ्या सहज तुम्हाला वनवासाला जा म्हणेल का मी? कसं प्राप्त केलंय मी तुम्हाला? शतनवसाणी येऊ
कोणी पोटी सुख विलेस का दुःखासाठी प्राण मागतो निरोप रडते कासा विस काया नको रे जाऊ राम राया. नाही राम, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. आई, परंपरा विसरलाय वाटतं तुम्ही. रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाय पर बचन न जाई. माँ, या परंपरेतल्या लोकांना प्राणाही पलीकडे रीत प्रिय आहे, तुम्ही मला आडव्या येणार. शांत झाली माई कौशल्या. राघव, जा म्हणावं ताईचं प्रेम आडवं येतं, नको म्हणावं तर रघुकुलाची परंपरा आडवी येते. सुचत नाही मला मी काय करू. पूजेची सांडली थाळी सावरली त्या माईनं. डबडबल्या डोळ्यानं पंचमहाभूताची प्रार्थना केली. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. हे सूर्यनारायणा, तुझ्या तप्त किरणाचा त्रास माझ्या लेकराला होऊ देऊ नको. धरणी माते माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. धरणी मा, तुझ्या पोटात उगवणाऱ्या काट्यांचा त्रास माझ्या राघवाच्या नाजूक पायाला लागू देऊ नको. चुलीतली राख घेतली, देवघरासमोर ठेवली, अंगारा लावला. शांत झाली माई कौशल्या. राम वनवासाला गेले. राम वनवासाला गेल्यापासून माई कौशल्या एकच म्हणत होते, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. माई कौशल्याने रडावं. ऐका माझ्या ताईंनो, राम वनवासाला गेल्यापासून माई कौशल्याने केसांना कंगवा लावला नाही. 14 वर्ष तिने आरशात तोंड पाहिलं नाही. तिच्या जिभेला चव कळाली नाही. राजमाता असताना, अयोध्येची राणी असताना अंगावरचं वस्त्र फाटलं, मळालं, मळकटलं, भान नाही तिला. एकच ध्यास, रामा विना माझा चैन पडेना, रामा विना माझा चैन पडेना, नाही जीवासी आराम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. 14 वर्ष आई म्हणत होती, राघवा तुमच्याशिवाय मला जगणं होत नाही. माई कौशल्या म्हणत होती, रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. किती दिवस म्हणत होती? 14 वर्ष म्हणत होती, रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणत होती. 14 वर्ष म्हणत होती. पण सांगू, ही आई म्हणत होती, बापाला जगणंच झालं नाही. 6 दिवसामध्ये, राघवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. क्षमा करीतो मज कौशल्ये, क्षमा सुमित्रे पुत्र वत्सले, क्षमा देवते सती उर्मिले, चाललो सुख दुःखाच्या पार, दाटला चहूकडे अंधार. राम 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 म्हणून
6 दिवसात ज्यानं प्राण सोडला तो जगातला पहिला बाप, राजा दशरथ. आई म्हणत होती जगू शकत नाही, पण बापाला जगणं झालं नाही. हा बाप आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वीज चमकली तरच रस्ता दिसावा. यमुनेला दुथडी पाणी भरलंय. हजारो वर्ष बेड्यांनी शरीर जखडून गेलंय. पण आता 6 मारले, हे 8वं मरू द्यायचं नाही. म्हणून पूर आलेल्या नदीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून लेकराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा जगातला दुसरा बाप वसुदेव महाराज. बापच आहे, आई नाही तिथे. हा बाप आहे. फक्त बाप कळत नाही आपल्याला. आग्र्याच्या नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले. महाराज पसार झाले, पण महाराजांचा जीव पाठीमागे अडकला होता. आणि औरंगजेबाला सुद्धा आनंद होता, अरे शिवाजी आपल्या हातातून सुटू द्या. पण शिवाजीचा पुत्र तो बालसंभा हा बापाही पेक्षा सवाशेर आहे. बाप जर त्याचा चैत्रा सूर्य असेल तर हा पुत्र चैत्रातला सूर्य आहे. एवढा कठीण आहे. हे 9 वर्षाचं पोर आलमगीर औरंगजेब बादशाहच्या नजरेला नजर लावून बोलतय. याला जरी पकडलं तरी शिवाजीची ताकद आपल्याला कमी केल्यासारखी होईल. जागोजागी लेकरांच्या चौकशा चालू झाल्या. पहारा वाढवला, गस्त वाढवला. रोज एक बातमी गडावरती. आज इथे चौकशी झाली, उद्या तिथे पहारा वाढला. लेकराचा जीव वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. 450 वर्षापूर्वी जिवंत लेकराचं. आजही आपल्या मनातून गेलेल्या माणसाचं श्राद्ध घालताना मन आपला हळवा असतो. नाही नाही, कुठं गेलं नाही, आपला माणूस येणार आहे, ही भावना असते. मग जिवंत लेकराचं श्राद्ध घालताना त्या काळामध्ये बापाची अवस्था काय असेल. वाऱ्यासारखी बातमी पसरली, शंभूबाळ मेला. शिवाजी महाराजांनी श्राद्ध घातलं. औरंगजेबाला वाटलं, देवा तू माझं काम केलं, तुझे किती धन्यवाद. सगळा पहारा शिथिल केला. त्यांनी तोफा वाजवल्या, आनंद काय साजरा केला. आणि जेव्हा शंभूबाळाची वाट मोकळी झाली आणि शंभूबाळ सही सलामत राजधानीमध्ये स्वराज्यात येऊन पोहोचले, तेव्हा विजयाची तोफ वाजली. आनंद झाला. लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला तिसरा बाप छत्रपती शिवाजी महाराज. बाप कळत नाही फक्त आपल्याला, आपण समजून घ्यायचं. प्रचंड प्रेम आहे आपल्या बापाचं. आहे तोपर्यंत नाही कळत, गेल्यानंतर मात्र माणूस रडतो. आठवतं आज या 3ही भावंडांना, सगळ्या कुटुंबियांना आठवत असेल. भाऊंचं आपल्यातून जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला पोरकं करणं आहे. 3 भावंड आहेत, वयानं मोठी आहेत, कर्तृत्ववान आहेत, अगदी स्वतःची जबाबदारी सार्थपणे समर्थपणे पेलतायत. हे सगळं जरी सत्य असलं तरी बाप असण्याचं छत्र काही वेगळं असतं. बाप गेल्यानंतर असं वाटतं की आभाळ फाटलं. आता या भरलेल्या जगामध्ये माणसं बाप नसल्याची जाणीव जी असते ना, ती उदासीन बनवते माणसाला. जिंकलेली लढाई हरल्यासारखं होतं माणसाला. या कुटुंबियांना सांगायचं मला, प्रचंड प्रेम आहे आपल्या वडिलांचं आपल्यावरती. पण तो प्रेमाचा सागर, ते छत्र, ते आपलं अस्तित्व, ती आपली अस्मिता आता मातीच्या आड आणि ढगांच्या पलीकडे गेलेली आहे. बस त्या वडिलांच्या स्मृतीमध्ये आपण आपलं कर्तव्य, आपण आपली जबाबदारी, आपण काय उत्तरदायित्व पार पाडलं पाहिजे त्याचं चिंतन आपल्याला या कीर्तनातून करायचं. आपलं हरवलेलं माणूस, आपलं गेलेलं पितृछत्र आपल्याला वापस मिळू शकत नाही. आपल्या वडिलांसाठी खरी श्रद्धांजली एकच असेल की 3ही भावंडांनी, पूर्ण कुटुंबियांनी एका विचारानं, एका मतानं, एका जीवानं आणि एका भाकरीचे तुकडे आहेत या भावनेनं राहणं, ही आपल्या वडिलांसाठी खरी श्रद्धांजली असणार आहे. आणि खरं तर स्वर्गीय विश्वनाथ भाऊ टाके एक सरळ व्यक्तिमत्व, निष्पाप मन, निरागस भाव, परमेश्वराच्या कृपेनं स्वतःच्या वाट्याला आलेली जबाबदारी ती पार पाडणे, जीवन जगत राहणे, लेकरांना कुटुंबियांना संस्कार देणे आणि समाजामध्ये, आपल्या गावामध्ये जगत असताना, समाजामध्ये वावरत असताना, नातेवाईकामध्ये जगत असताना एक जबाबदार माणूस, आपण कोणाच्या तरी कामी आलं पाहिजे या भावनेनं जगत राहणे, या सगळ्या सुंदर गोष्टी भाऊंच्या जीवनामध्ये
आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं जीवन व्यवस्थित जगले, जीवन त्यांचं यशस्वी पूर्ण झालं. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांच्या श्राद्धाला घडलेलं हरिकीर्तन. हे जे कीर्तन घडतं आहे त्यांचं जीवन सफल झालं, त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. कारण आपण आयुष्य किती जगलो याच्यापेक्षा आपला शेवट किती सुंदर झाला तो फार महत्त्वाचा असतो. आजचा हा भाऊंच्या स्मृतीतला कीर्तन सोहळा पाहता संतांची वचनं कुठेतरी यांच्या बाबतीत खरी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता अट्टहासा. सुंदर झाला पाहिजे. आपण किती जगलो, शेवट कसा झाला या गोष्टीला फार महत्व आहे. शेवट चुकला, आयुष्याचं गणितच चुकलं सगळं. उदाहरण सांगते सगळ्यांना, लक्ष देऊन ऐका. परमश्रद्धेय हसेगावकर बाबांच्या मुखातलं ऐकलेलं उदाहरण आहे. काशीनगरीमध्ये एक विद्वान संत होते, खूप मोठे महात्मे. उभं आयुष्य, कडकडीत वैराग्य, खूप खूप विरक्तीनं जीवन जगलेले. आणि एक आजीबाई रोज दर्शनाला यायच्या आणि दर्शन घेऊन जाताना म्हणायच्या, बाबा सावध राहा बरं, सावध राहा, चुकताल. बाबा म्हणायचे, मी विरक्त महात्मा, हजारोनी शिष्य आहेत माझे, आणि आता काय चुकणार आहे, मी आता वयोवृद्ध झालोय, आता काय चुकणार आहे. पण आजीनं रोज यावं, दर्शन घ्यावं आणि जाताना म्हणा, बाबा चुकताल बरं. एवढ्या मोठ्या महात्म्याला चुकताल बरं हे बोलणारी सुद्धा आजी अधिकारी होती. ती काही साधारण नव्हती. ती सुद्धा आजी फार अध्यात्मातली अधिकारी होती. रोज तिनं म्हणा, बाबा चुकताल. अगदी बाबा बाजेवर पडलेले आहेत, चमचानं त्यांच्या तोंडामध्ये दूध सोडताय, शिष्यमंडळी जमा झालेली, आपले गुरुदेव जाणार, आपले गुरुदेव जाणार, सगळेजण दुःखी आहेत. प्रत्येकाला वाटतंय गुरुला काही ना काही आपण भेटवस्तू दिली पाहिजे. कोणी काय कोणी काय कोणी काय भेटवस्तू आणतं. एक साधा सरळ शिष्य होता, असं काही त्याला विशेष कळत नव्हतं, पण गुरुवर त्याचं प्रेम आणि भाव होता. तो म्हटलं, गुरुजी सगळ्यांचं काही ना काही स्वीकारलं, माझी एवढी चप्पल स्वीकारा. गुरुजी म्हटले, बाळा आता चलताच येत नाही तर चप्पल काय घालणार आहे,
ठेवून दे समोरच्या देवळीमध्ये. समोरच्या देवळीमध्ये चप्पल ठेवली. सगळेजण गुरुच्या तिथे आजूबाजूला उभे आहेत. आता गुरुजी शेवटचा श्वास सोडणार आहेत. आजी आली. गुरुजी आता पुढच्या प्रवासाची तयारी चालू झाली आहे. पण सावध राहा, चुकताल बरं. गुरुजी म्हणतात शेवटचा श्वास सुटायची वेळ आली तरी म्हातारी म्हणतेच की चुकताल बरं. शेवटचा श्वास सोडणार. गुरुजींचं लक्ष देवळीकडे गेलं. त्या देवळीमध्ये चप्पल होती. त्या चप्पलला पाहून मनात आलं बरं. माणसाच्या मनात नेहमी चांगले भाव निर्माण व्हावेत. नेहमी मनामध्ये चांगले भाव कसे निर्माण होतील याच्यासाठी प्रयत्नशील राहत जा. गुरुजींच्या मनात आलं, सगळं झालं, फक्त तेवढी चप्पल घालायची राहिली. तेवढंच मनात आलं, श्वास सुटला. शेवटचा श्वास सुटला. चप्पल मध्ये जीव गुंतला. परिणाम असा झाला, पुढचा जन्म चर्मकाराच्या घरात झाला. शेवटचा जन्म होता तो त्यांचा, पण चप्पल मध्ये जीव गुंतल्यामुळे पुढचा जन्म चर्मकाराच्या घरात. जन्माला आले, लक्षात आलं आपण किती चुकलो म्हणून. आजी सांगतच होती आपल्याला चुकताल बरं, सावध राहा, चुकताल. खरंच चुकलो आपण, कारण आजीच्या बोलण्याचा आपण नेमका अर्थ घेतला नाही. चुकलो आपण. बालक रूपातले महाराज मागच्या जन्मातलं पूर्ण ज्ञान आहे, पण त्यांनी ठरवलं दूध वगैरे काही प्यायचं नाही, शरीर वाढवायचं नाही, संपवून घ्यायचं स्वतःला. रडायला लागले. जन्माला आली तशी रडता. सगळ्या काशी नगरीमध्ये चर्चा, बाळ रडतंय, बाळ रडतंय. म्हातारीच्या लक्षात आलं हे तेच महाराज आहेत म्हणून, कारण म्हातारी हुशार होती, विद्वान होती. आजी म्हटली बाळाचं रडणं मी थांबवते, फक्त बाळाला मला एकांत द्या, बाकीचे सगळे निघून जा बाजूला. बाळाला मांडीवर घेतला. आजीचा संवाद चालू झाला. महाराज ओळखलं का मला? सांगत होते तुम्हाला चुकताल, चुकताल, चुकलात. आता पुन्हा जन्माला आलात. जन्म नव्हता तुम्हाला, पण जीव गुंतवून ठेवला चप्पल मध्ये, जन्माला यावं लागलं. काही हरकत नाही, पण आता दुसरी चूक करून नाहीचं दूध प्या आणि धर्माचा प्रसार प्रचार करा. आता आत्महत्या करायचा प्रयत्न कराल, दूध न पिता रडून रडून, म्हणजे मरण स्वीकारणं म्हणजे स्वतः आत्महत्या करणं. मोठी चूक करताल, पुन्हा काहीतरी मोठं फसताल. सावध राहा, कारण आत्महत्या करणं खूप मोठा महाभयंकर दोष आहे. घाबरले महाराज. म्हणे मागच्या वेळेला म्हातारीचं ऐकलं नाही आणि आता जर ऐकलं तर जास्तच गडबड होऊन जाईल. बाळ आईचं दूध प्यायला लागलं. लहानाचं मोठं झालं बाळ. धार्मिक संस्कार मागचं जे तप, मागचे सगळे तपस्या, सगळं पुण्य, सगळं सोबत होतं. शरीर वाढलं. एवढे विद्वान झाले, एवढे प्रसिद्ध झाले, एवढे विख्यात झाले. संत मीराबाईचे, संत पिपाजी महाराजांचे काशी नरेशाचे गुरु बनले ते. सिकंदर लोधी पण सांगितलं का बाळा त्या दिवशी? तर एवढे विद्वान बनले की संत मीराबाईंचे ते गुरु झाले. संत मीराबाईचे गुरु झाले. त्या गुरुचं नाव आहे, त्या महाराजांचं नाव आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे संत रोहिदास महाराज. चर्मकाराच्या परिवारात जन्म झाला का? शेवटच्या वेळेला जीव कुठे गुंतला. शेवट फार चांगला व्हायला पाहिजे, शेवट चुकू नये याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात शेवट चुकू नये आणि जीवन सफल व्हावं, सार्थक व्हावं, जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी याच्यासाठी अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी माझा रे विठ्ठला, 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 नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करे गम ग गम ग करे गम ग, सा प म प ग म प ग म रे ग सा रे नि ज प नि रे ग ग रे रे ग ग रे गम ग करे गम ग
हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवनाच्या सफलतेसाठी विठ्ठलाची भक्ती करा. विठ्ठलाची भक्ती नेमकी काय करावी? भक्तीचा अर्थ असा आहे, भक्ती म्हणजे परिवर्तन. आपल्यात बदल झाला पाहिजे. बदल जर होत झाला नसेल तर म्हणायचं आपण प्रत्येक वर्ग म्हणजे फेलच झालो आपण, वर्गच आपला वाढला नाही. भक्ती म्हणजे परिवर्तन आहे. परमेश्वरानं जे आपल्याला काम लावून दिलेलं आहे, जी सेवा लावून दिलेली आहे, ती प्रामाणिकपणे निष्ठेनं माझ्या देवानं लावलेलं काम आहे आणि देव याला साक्षीदार आहे, या भावनेनं आपण आपलं काम करत राहणं, प्रवास करत राहणं, ही भक्ती आहे आपल्या जीवनातली. आणि ते काम करत असताना चूक होऊ नये आपल्याकडनं, याच्यासाठी अखंड नामस्मरण, ही विठ्ठलाची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी. सावता महाराजांनी भजन करण्यासाठी अजिबात वेगळा वेळ काढलेला नव्हता. सावता महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि सावता महाराजांची मुलगी आणि सावता बाबा शेतामध्ये होते. मुलीने विचारलं, बाबा हा मळा कुणाचा आहे? सावता बाबांनी सांगितलं, बाळा हा मळा विठुरायाचा आहे. आपल्याला जर विचारलं हे एवढं हे क्षेत्र कुणाचं आहे, काय उत्तर देतो आपण? आपल्या नावावर उतारा याचा. खरं तर हे आपलं नाहीच आहे. आपण पृथ्वीवरचे पाहुणे आहोत. हे सगळं ईश्वराचं आहे. देवाचे लाख वेळा धन्यवाद मानायचे. आपण मालक नसताना त्यांना आपल्याला प्रॉपर्टी दिली आणि आपल्याला मालक केलं. काही काळा करता का असे ना, आपण परमनंट नाहीये, तिथे टेम्पररी आहोत. पण त्या काळासारखी तो आपल्याला मालकासारखी वागणूक देतोय. 100 एकर 200 एकर 50 एकर 40 एकर 20 एकर त्याचं मालक बनवले त्यांना आपल्याला. त्याच्यासारखं आहे का कोणी दयावान? सकाळी गाडीमध्ये प्रवासाला निघताना या सगळ्या आमच्या विद्यार्थिनीसोबत अंतःकरणात असा सहज भाव निर्माण झाला. म्हटलं, बाळा अनिष्ठा काहीच नाही आपलं, पण देव कुठं आपल्याला 100 एकरचा, आपल्याला 200 एकरचा 50 एकरचा मालक करतोय. हे सगळं त्याचं आहे, पण तो आपल्याला मालक बनवतो. ही त्याची किती मोठी कृपा आहे, त्याचं किती मन मोठं आहे. आपल्या घरी जर कोणी पाहुणा आला तर आपण त्याला म्हणणार का ही सगळी प्रॉपर्टी तुमचीच आहे म्हणून? नाही म्हणणार. पण आपण सुद्धा पाहुण्यासारखीच इथं आलेलो आहोत. पण भगवान परमात्मा आपल्याला इथं येऊन किती रुबाबात ठेवतो, किती आपली प्रतिष्ठा वाढवतो, किती आपल्याला मान देतो. आपलं काहीच नसताना एवढं आपल्याला सगळं तो देतो. मग आपण त्याला ही जाणीव ठेवली पाहिजे आपण की त्यानं आपल्याला दिलेलं आहे. आपलं काहीही इथं नाहीये, हे त्यानं दिलेलं आहे. आणि ही जाणीव ज्याच्या अंतःकरण क्षणाक्षणाला असते ना, तो व्यक्ती कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार करणार नाही. हे माझं आहे असं कधीच म्हणणार नाही. सावता बाबा म्हणतात, बाळा हे आपलं नाहीये. बाबा हा मळा कोणाचा आहे? हा पंढरीच्या मालकाचा मळा आहे. बाबा त्याचा मळा आहे? ही सगळी शेतातली भाजी वगैरे म्हणे त्याचीच आहे. मग त्या नागूनं काय केलं, महाराजांच्या मुलीनं भाजी घेतली आणि रस्त्यावरून चाललेली दिंडी, त्या दिंडीतल्या 4-2 वारकऱ्यांच्या हातामध्ये ती भाजी देऊन टाकली. म्हणे विठुरायाची भाजी आहे, त्याचा मळा आहे, त्याला ही भाजी नेऊन द्या. वारकऱ्यांना वाटलं एवढी एवढी कारटी हातात भाजी काय देते आणि विठ्ठलाला देऊन द्या म्हणून सांगते, तिथपर्यंत जाईल सुकल. आपण काहीच कामं करत राहायचे का? टाळ कसा वाजवायचा, पताका कशी घ्यायची आणि हे सोडून काही भाजीच वागवायची का? त्या भाजीला साधारण समजलं, त्या लेकराचा भाव साधारण समजला. चालता चालता हातातली भाजी टाकून दिली आणि निघाले वारकरी. चंद्रभागेचं स्नान केलं, घाटावरनं गेले, पुढे चालत रावळाकडे गेले. सगळ्यांना देव दिसायचा, पण ज्यांनी भाजी टाकून दिली त्यांना दिसलाच नाही देव. सगळ्यांना देव दिसायचा, पण ज्यांनी भाजी फेकली ना त्यांना दिसतच नव्हतं. ते उगीच आपल्या डोळ्यात काही प्रॉब्लेम झालाय का, देवच विटेवर नाही, उगी कन्फर्म करण्यासाठी बाकीच्यांना विचारायचे, आज कसला पोशाख आहे हो, रंग कळाला का तुम्हाला, धोती कसली आहे आज, देवाच्या डोक्यावरचा मुकुट फार चमकतोय आज. उगीच म्हणायचा अंदाज घेण्यासाठी. हो म्हणे, हो 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 किती छान, देवाच्या डोक्यावरती गुलाबी पटका आहे, खांद्यावर शेला गुलाबी आहे, किती सुंदर देव दिसतो. हे स्वतः जीवाला खायचे, आपल्याच मनाला खायचे. ते म्हणायचे, बापरे सगळ्याला देव दिसतोय पण आपल्याला दिसना, नेमकं झालंय काय? एकानं तर काय केलं, म्हटलं दादा 2 मिनिटासाठी तुमचा चष्मा देता का मला? दुसऱ्याचा चष्मा घेतला, स्वतःच्या डोळ्याला लावला. त्याला वाटलं आपला नंबर बदलला काय. त्यानं दुसऱ्याचा चष्मा लावला, कितीतरी चष्मे बदलले पण देव नाही दिसला.
देवाच्या समोर उभा राहिला, देव दिसना, एवढा पश्चाताप झाला त्यांना. चूक लक्षात येईना, काही चूक झाली म्हणून नेमकी. देवाला विचारलं, देवा काय चुकलं माझं, सांगा देवा. का गारुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी, तुझवीन दुजी भक्तीने नो, तुझवीन दुजी भक्तीने नो, का गारुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी, का गारुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. ते स्वतःच्या जीवाला खायला लागले. भगवंताची माफी मागितली. भगवान परमात्मा म्हणतायत, माझी माफी मागू नका, मी तुम्हाला असा दिसणारच नाही. म्हणे देवा चुकलंय काय? म्हणे काहीच चुकलं नाही, भाजी कुठं चुकवली ते लक्षात आणा. कुठं भाजी फेकली तुम्ही? अहो देवा, छोट्याशा पोरीनं भाजी दिली होती, मुलीला तुम्ही छोटं समजलं, पण तिचा भाव मोठा होता. तिच्या अंतःकरणाला नाही समजून घेतलं. एवढं छोटंसं एक लेकरू, विठ्ठलाच्या मळ्यातली भाजी आहे, त्याची आहे, फक्त पोहोच करा, एवढंच तर तुम्हाला काम दिलं होतं. ते काम तुम्हाला मिळालं होतं, भाग्य समजा की ते कामासाठी तुम्ही निवडलात, पण त्या भाग्याची सुद्धा तुमच्याकडनं अवहेलना झाली. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे होतं की हे काम मला मिळालंय म्हणून, पण तुम्ही टाकून दिली त्या लेकराला तुच्छ समजून, भाजी फेकून दिली. इथे आलात, जा नागूची माफी मागा, तेव्हाच मी तुम्हाला दिसल, असा दिसणार नाही. छोट्याशा नागूला एवढं महत्व प्राप्त झालं. सावता महाराजांच्या भक्तीचा एवढा गौरव की त्यांच्या भाजीचं कौतुक भगवान परमात्मानं करावं. याच्या पाठीमागे नेमकं कारण काय? तर या संतांनी स्वतःच्या कर्माला ईश्वर समजलेलं होतं, स्वतःच्या कर्मामध्ये परमेश्वराला पाहिलेलं होतं, स्वतःचं काम करत करत देवाला अडवलेलं होतं. त्याचा हा परिणाम की त्यांचं ते कर्म भक्ती बनलं. अशी भक्ती परमेश्वराला आपल्याकडनंही अपेक्षित आहे, जर आपल्याला आपलं जीवन सफल करून घ्यायचं असेल तर. काही लोक म्हणतील, ताई भजन करण्यासाठी वेळ नाही. म्हणतोय कोण तुम्हाला वेळ काढा म्हणून? कुणीच म्हणत नाही तुम्हाला वेळ काढून भक्ती करा. कामामध्ये काम काही कामामध्ये काम काही वेगळा वेळ काढा, कुणीही तुम्हाला म्हणणार नाही. तुम्ही कामात काम भगवंताचं नाम घ्या असं तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. स्नान करताना जर देवाचं नामस्मरण केलं तर स्नान राहत नाही, ते तीर्थ स्नान बनतं. स्वयंपाक बनवताना भगवंताचं नाम घेतलं तर स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनतो. जेवण करताना भगवंताचं नामस्मरण केलं तर जेवण राहत नाही, तो यज्ञ बनतो. चालताना देवाचं नामस्मरण केलं तर चालणं राहत नाही, ती तीर्थयात्रा बनते. झोपताना भगवंताचं नामस्मरण केलं तर झोपणं राहत नाही, ती योग निद्रा बनते. आणि घरामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर आपलं घर राहत नाही, ते मंदिर बनत असतं. किती सोपा मार्ग आहे. संतांनी सांगितलं, तुम्ही ही अशी भक्ती करा, तुमचं काम करत ईश्वराला आळवा, आणि देवाला आळवताना काम केलं तर कामात प्रामाणिकपणा येईल. म्हणून सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, अशी विठ्ठलाची भक्ती करा. आणि जर अशी भक्ती केली नाही तरी गेला जन्म वाया. मोजून 2 मिनिटांमध्ये चिंतन. जन्म वायाला जाईल जर देव नाही आठवला तर. का बरं? आयुष्य चाललेलं, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. सावध व्हा, सावधान वा सावध. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. कधी भजन करणार आहात विठ्ठलाचं? कोणी म्हणेल तिशीत करू. तिशीतले ऐका. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी सावधान. कोणी म्हणाल 40शीत भजन करू. ऐका 40शीतले. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी सावधान.
50शीत करू ताई भजन. वर्ष 50 होती, वर्ष 50 होती, वर्ष 50 होती, वर्ष 50 होती. हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. याला म्हातारा म्हणती, म्हातारा म्हणती, याला म्हातारा म्हणती. सावधान 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 वाचे वदान, सावधान सावधान वाचे वदान. कोणी म्हणाल 50शीत भजन करू. महाराजांनी प्रमाण दिलं. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासे म्हातारा म्हणती. पण लोक खूप चतुर झाले. माणसाला ना वय लपवायची सवयच लागली. माणसं दोन गोष्टी कधीच खऱ्या सांगत नाही. एक आपलं वय आणि आपली संपत्ती. संपत्ती नका सांगू कारण काळ चांगला नाही राहिला, पण वय लपवण्याचं काय कारण. पण माणसं वय लपवतात. मागच्या काही काळात एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी काही 50शीतले पण 70त गेले होते. त्यावेळेस एसटीला तिकीट होतं, आता एसटी फुकट झाली. माणसं वय लपवतात. डाय करणं म्हणजे काय करणं? वयच लपवणं. मेकअप जास्तीचा करणं, वय लपवणं. पण वय लपवल्यानं असं काही फरक पडणार नाही. काही लोक म्हणजे मला काही डायच्या विरोधात बोलायचं नाही बरं, पण डाय कोणी करावा? ज्यांचे आपत्कालीन केस पांढरे झाले आहेत त्यांनी डाय करा. MH 18, MH 20, MH 25, MH 30, MH 35, MH 40, MH 50. गाडीची पासिंग नाही, वयाची पासिंग आहे. 60 पर्यंत डाय करा. ज्याच्या मानेत लखवा भरला ते MH 72 सुद्धा डायची वाटी घेऊन पडत आहे. वयाच्या 72 मध्ये डाय गोड दिसेल काय? अरे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकतच नाही. 15 दिवसात उघडकीस येत आहे. इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. काय डांबरीवर धुकं पडलंय. 50 वर्ष झाले. मग 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वसवस लागे पाठी, त्याशी हसती कारटी. कुणी मला 70त भजन करू. 70ची झाली रचना, बसल्याने उठवे ना, उठल्याने चालवे ना, मग तो झाला दैन्यवाना. कुणी म्हणाला 80 मध्ये करू. 80त 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासाविशी. मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध. आता तोडा संबंध, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला सावधान. आता आपणच विचार करायचा की भक्ती कधी करायची म्हणून. एवढा वेग आहे. सांगू तुम्हाला मला एवढी घाई नाही. सगळ्यात जास्त घाई वेळेला आहे. ती कोणासाठीच थांबत नाही. जास्त घाई जर कोणाला असेल ना तर ती वेळेला आहे. तिच्या एवढी घाई कोणालाच नाही. कोणी म्हणत असेल आम्हाला अशी घाई, आम्हाला तशी घाई आहे, एवढी घाई नाही. तिच्या एवढी घाई कोणाला नाही. म्हणून सावध झालं पाहिजे. संतांनी सांगितलं बाबांनो, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी. काही नाही लागणार, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुमार
विश्वनाथ भाऊ टाके पाटील भाऊंच्या पुण्यात्म्यास शांती प्राप्त हो, सद्गती प्राप्त हो. भाऊंचं स्वतःचंच पुण्य आहे की त्यांच्या वर्षश्राद्धाला कीर्तन घडतंय. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. मृत्यू झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मानुसार दहन विधी, पहिले 10 दिवस सुतक, 10व्याला पिंडदान, प्रत्येक महिन्याला मासिक आणि श्राद्धाच्या दिवशी जीव धर्मराजाच्या नगरीला हजर असतो. आणि मग धर्मराजा कर्माचा न्याय निवाडा करून आजच्या दिवशी कुठली गती द्यायची ते ठरवतात. असा हा आत्मामुक्ती दिन, पुढच्या गतीचा दिवस. भाऊंच्या श्राद्धाला पुण्यस्मरणाला कीर्तन होतंय, याचा अर्थ हे भाऊंचंच पुण्य आहे. आणि त्या पुण्य विभूतीच्या श्राद्धाला तुम्ही आम्ही एकत्र आलो काय नवल. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. जेथे भगवंताचं नाम आहे तिथे साक्षात देव उभा आहे. विश्वनाथ भाऊंच्या पुण्यस्मरणाला विश्वाचा मालक सुद्धा अगदी अदृश्यरित्या आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ज्यांच्या वर्ष श्राद्धाला देवच हजर आहे अशी माणसं देवरूप झालेली आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये ते कुठे गेले असतील, काय गेले असतील याचं चिंतन करण्यापेक्षा ते भगवंताच्या चरणाजवळ पोहोच झाले याचा पुरावा म्हणजे आताचं कीर्तन आहे, त्यांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे असं आपण अंतःकरणामध्ये गृहीत धरावं. आणि झालेली सेवा माझ्या वाणीला मी इथे विराम देते. खूप मोठं कुटुंब आहे, सर्व भावंडांनी मायेनं प्रेमानं राहावं हीच आपल्या वडिलांसाठी खरी श्रद्धांजली असेल. आणि या सगळ्या मोठ्या कुटुंबाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपल्या गेलेल्या माणसांची आठवण येईल त्या वेळेला सत्कर्म घडावीत. श्राद्धाच्या प्रसंगी कीर्तन का केलं पाहिजे तर कलियुग आहे. कर्मकांड करत असताना एखादी आपल्याकडनं चूक झाली, दुर्लक्ष झालं तर त्याचा दोष आपल्याकडे राहू नये, कारण पितृदोष फार कठीण असतो. खाल्लेलं आपण खूप काजू बदाम खा, पण त्या अंगी लागण्याला महत्त्व आहे. हे अंगी लागू द्यायचं काम हे पितरांचं पुण्य करत असतं. मग हे पितृदोष लागू नये, घरात सुख राहावं, शांती राहावी, घराचा मानपान टिकून राहावा, लक्ष्मी नांदावी, आरोग्य चांगलं राहावं, लेकरा बाळांची प्रगती व्हावी, सगळ्यांनी गुणागोविंदानं राहावं, याच्यासाठी पितरांची कृपा असणं फार गरजेचं आहे. आणि ही पितृकृपा होण्यासाठी पितर तृप्त झाले पाहिजेत. आता नाहीतर येणाऱ्या काही काळात पक्ष पंधरवडा आलेला आहे. पक्ष पंधरवड्यामध्ये रोज गाईला 2 चपाती त्याच्यावरती गुळाचे खडे रोज द्यायचे. त्यानं कसल्याही प्रकारचा पितृदोष असेल आपल्याला तर तो पितृदोष निवृत्त होतो. त्या 15 दिवसामध्ये रोजच द्यायचं. आणि ज्या दिवशी आपल्या पक्षाची तिथी असेल आपल्या पितरांची त्या तिथीला तर तुम्हाला पूजन, अन्नदान या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. पण 15 दिवसात पहिल्या तिथीपासनं ते अगदी अमावास्येपर्यंत तर सगळ्या त्या 15 दिवसामध्ये गाईला द्या, आठवणीनं द्या. भले हे कंटाळा करतील पण तुम्ही कंटाळा करू नका, कारण ते 15 दिवसामध्ये आपल्याकडनं घडलेली सेवा, आपल्या प्रतिकूल असलेले पितर आपल्याला अनुकूल होतील. आणि मग पितरांचा कुठल्याही प्रकारचा प्रकोप आपल्यावरती होऊ नये याच्यासाठी त्या कर्मकांडाला यश प्राप्त होण्याकरता भगवंताचं नाम रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी एक. माझ्या वाणीला मी इथंच विराम देते. मी सुरुवातीला सांगितलं चकलंबा आमचं गाव आहे, त्या गावी 1100चं देवस्थान आहे. सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे. त्या समाधीची सेवा परंपरेने आमच्यापर्यंत आलेली आहे. या परंपरेमध्ये आमची 10वी 11वी पिढी आहे. आतापर्यंत 10-11 संन्यासी लोक आमच्या परिवारात होऊन गेलेले आहेत. त्या गादीची परंपरा आम्ही सांभाळतोय, चालत आलेलो आहोत. आणि त्या संस्थांचा जीर्णोद्धार व्हावा, कुठल्याही राजकीय शासकीय मदतीची वाट न पाहता आपण संस्थान उभं करावं. वालतुरे सर आपण आलेला आहात मठावरती, तुम्ही जिथे आला तिथे पहिले मातीशिवाय दुसरं काहीच नव्हतं. पण जी काही प्रगती असेल ती या 8-10 वर्षाच्या काळातलीच आहे, 10 ते 12 वर्षाच्या काळातली. लोकांकडनं रुपया जमा करत गेलो, कोट्यावधीचं काम तिथे झालंय. आता सध्या ऑल कंपाऊंडचं काम चालू आहे. बांधकाम करायला लोकांच्या मदतीतून सगळं उभं राहिलं. आणि येणाऱ्या 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या काळात एवढा भव्य, एवढा दिव्य, एवढा सुंदर सोहळा घडणार आहे. त्या सोहळ्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी आत्ताच निमंत्रण देते. त्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी या. त्यावेळेला पत्रिका तर मी पाठवलंच, पण नाही पोहोचली पत्रिका, काही अडचण आली, नाही तुमच्यापर्यंत येऊ शकलो आम्ही. तर यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्धी, मीडियाच्या माध्यमातून जेवढी आपल्याला प्रसिद्धी करता येईल तेवढी सगळी प्रसिद्धी. महाराष्ट्रभरातली जेवढे काही 20 वर्षाच्या काळात जेवढी माणसं आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जोडलेली आहेत ती सगळी येणार आहेत. कलशारोहणासाठी आमच्या भागातले सगळे संत महंत, आदरणीय बाबांचं सुद्धा, देवगडच्या बाबांची पण त्यांची 23 तारीख मिळाली, 25 तारखेला कलशारोहण आहे. तर अशा पद्धतीचं सुंदर नियोजन आहे. कळस बसवण्यासाठी सगळी मोठी मोठी संत मंडळी तर येणार आहेत,
पण गुजरातमधून असे महात्मे येणार आहेत की ज्यांनी 22 देशामध्ये लक्ष्मीनारायणाचं मंदिर उभं केलेलं आहे. दुबई हे मुस्लिम राष्ट्र आहे, तिथे त्यांनी त्या सरकारकडनं 100 एकर जमीन दान घेऊन तिथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर उभं केलंय. असे संत कळस बसवण्यासाठी येणार आहेत. एवढा मोठा सोहळा असणार आहे. महाराष्ट्रात जेवढे गुणवान आहेत नामांकित, ती सगळी नामांकित मंडळी मठावरती येणार आहेत. आमच्या सगळ्या त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 17 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आम्ही चालवतोय. छोटी संस्था होती, आज 400हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतायत. यातली सगळीच लेकरं गायन वादन कथा करणारी आहेत. मुली खूप छान पखवाज वाजवतात, खूप छान कथा करतात. नवोदित महिला गायक कीर्तनकारामध्ये जर जास्त प्रगतीपथावर कोण असेल महाराष्ट्रभरात तर त्या संस्थेमध्ये ज्यांनी प्रसाद खाल्ला, ज्यांनी ज्ञान घेतलं, ती लेकरं प्रगतीपथावरती आहेत. असे काही पालक माझ्या समोर बसलेत की त्यांच्या मुली आता महाराष्ट्रभर कथेचा प्रवास करतायत. तर असं हे सगळं सेवा कार्य त्या संस्थांच्या अंतर्गत चालू आहे. त्या पवित्र कार्यासाठी कुठली राजकीय शासकीय मदत नाही. तुमच्या कोणाच्या मनात आलं ताई आम्हाला मदत करायची, तुमची मदत स्वीकारेन. फकीर आहे मी, जुळी घेऊन फिरते मी. तर या जुळीमध्ये तुम्हाला वाटतंय तुम्हाला त्या पवित्र कार्याला द्यायचंय दान, देऊ शकता. तुमच्या दानाचा आम्ही स्वीकार करू आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोरे वेडी वाकुडी उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. का म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैकिंकरा. करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम.